इथून पुढे संपूर्ण लक्ष माझ्या आवाजाकडे दे. मला सांग, या खोलीत तुला आता कसला आवाज येतोय? तुमचा आणि घड्याळाचा टिकटिकचा. वेल, आता तुझं संपूर्ण लक्ष या आवाजावर केंद्रित कर. मनात ते सगळे विचार हळूहळू काढून टाक आणि शांत हो, एकदम रिलॅक्स हो. तुझं नाव काय आहे? सावी. तुझं पूर्ण नाव काय आहे? सावी. सावी. काय झालं? थांबलीस का? तुझं पूर्ण नाव आम्हाला सांग. सावी. मला मला नाही आठवत. ठीक आहे, रिलॅक्स. मला सांग सावी, तुझं आवडतं फळ कोणतं? आंबा. मला मला आंबा खूप आवडतो. आणि आवडतं फूल कोणतं तुझं? मोगरा. सावी, तुला सगळ्यात जास्त कोणाबरोबर बोलायला आवडतं? म्हणजे कोणाबरोबर जास्त वेळ घालवायला आवडतो? फ्रेंड. तो तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. बेस्ट फ्रेंड. अच्छा. तुझ्या आईचं नाव सांगू शकशील? अनुराधा. धैर्य, मला माफ करा, मी असं खोटं वागतेय, पण आज हे शेवटचं असेल. थोड्याच वेळात तुमची सावी तुमच्या समोर उभी असेल. हे बघा, ह्यात फोन ठेवलाय. ताई, ह्यात फोन नाहीये. मी तर यातच ठेवला होता. कुठे गेलाय? नीता, तुला नक्की आठवतंय ना तू यातच फोन ठेवला होतास? हो ताई, मी यातच फोन ठेवला होता. तू एक काम कर, तू या कपाटात शोध, मी तिकडे शोधते. काय ग? सापडला? नाही सापडला ताई. याचा अर्थ फोन गायब झालाय. काय? नीता, असा कसा गायब झाला? अगं, फोन जर आईंना सापडला तर? आणि जर तसं असेल तर त्यांना नक्कीच आपल्यावर संशय आला असेल. नीता, आई जर या रूम मध्ये येऊ शकतात तर त्या सावीच्या रूम मध्ये नक्की गेले असणार. हो ताई, चल चला आपण शोधूया. चला चला या. सो धैर्य मुजुमदार,
आपण प्रश्नांची प्रायमरी टेस्ट क्लिअर केली, पण ही टेस्ट आता इंटेन्स करावी लागेल. तुम्ही नोटीस केलं असेल, मगाशी तिला सगळं आठवत होतं, पण तरीसुद्धा तिनं तुमचा किंवा तिच्या वडिलांचा उल्लेख केला नाही. नेमकं कोणत्या घटनेमुळे तिची अशी अवस्था झाली आहे, त्या घटनेबद्दल आणि तिच्या वडिलांच्या ॲक्सिडेंटबद्दल मला आता तिला प्रश्न विचारावे लागणार आहेत. तुमची परमिशन आहे? ठीक आहे डॉक्टर, विचारा. थँक्यू. साबी, तू तुझ्या वडिलांना काय म्हणतेस? पप्पा. पप्पांचं पूर्ण नाव काय आहे? पप्पांचं पूर्ण नाव सांगतेस ना? ते काय करत होते, कुठे असतात ते? तुझी आणि त्यांची शेवटची भेट कधी झाली होती आणि त्या भेटीच्या दरम्यान नेमकं काय घडलं होतं? सावी सांग, सांग सावी, आठव जरा. सावी, सावी बाळा, डॉक्टर थांबवा तुमचे प्रश्न. तिला तिला त्रास होतोय. नाही धैर्य, आता आपल्याला थांबता येणार नाही. ती प्रश्नांना रिॲक्ट करते, याचा अर्थ तिला काहीतरी आठवते. सावी बोल. सावी, काय आठवतंय तुला नेमकं? तू पप्पांच्याबद्दल काहीतरी बोलत होतीस, आठव व्यवस्थित. काय करत होते ते, कुठे असतात, तुमची शेवटची भेट कधी झाली आणि त्या भेटी दरम्यान काय झालं? बोल सावी, बोल. सावी बाळा, शांत हो. सावी बोल काहीतरी. काय घडलं पप्पांच्या सोबत? तू तिथं होतीस? सावी, डॉक्टर हो, काय करताय तुम्ही? आठवायचा प्रयत्न कर. सावी, सावी बाळा, शांत हो, सगळं ठीक आहे. सावी सांग, अजून सांग. सावी, शांत हो बा. शांत, शांत, बाळा, शांत हो. सगळे ठीक आहे, शांत हो. सावी, सावी, सावी बाळा, डोळे उघड. सावी, सावी. डॉक्टर, सावी, सावी, सावी बाळा, डोळे उघड. सावी, डॉक्टर अहो, काय झालं सावीला? ती ती डोळे का उघडत नाहीये? धैर्य, घाबरू नका. कसं असतं, पेशंटची मेमरी परत येण्याच्या प्रोसेसमध्ये असे ब्लॅकआउट्स येणं, पेशंट कोलॅप्स होणं, अशा घटना घडू शकतात. आणि बहुतेक तिला मगाशी सगळं आठवत होतं आणि त्याचाच ताण असह्य होऊन तिची शुद्ध गेली.
सावी 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 बाहेर डोळे उघड सावी धैर्य तुम्हीच हायपर झाल्यावर कसं व्हायचं तिला रेस्टची गरज आहे ती शुद्धीवर आल्यावर आम्ही तुम्हाला आत बोलू डोंट वरी तोपर्यंत तुम्ही बाहेर थांबा नाही डॉक्टर मी सावीला सोडून कुठंच जाणार नाही सावी धैर्य तिला आरामाची सक्त गरज आहे प्लीज लिसन टू मी प्लीज ताई सगळं सामान होतं तसंच आहे. अगं पण नीता तो मोबाईल कुठे आहे? काय झालं? काय शोधताय? मी मदत करू? मी कायम तुझ्या बरोबर असेल आता जरी मी बाहेर चाललो असलो ना तरी मी तुझ्या जवळच असणार आहे आणि आता बास झालं सावी मला माझी सावी परत हवी आहे नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय आता परत आल्यावर मला माझ्या जुन्या सावीचा माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीचा हात हातात हवाय कळलं तुला धैर्य काय काय म्हणलीस तू आता मला धैर्य मला परत एकदा हाक मार धैर्य 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 तुम्ही माझे धैर्य
हो, तुझाच धैर्य आहे मी. आणि मी तुमची सावी, धैर्याची सावी. हो, माझीच सावी आहेस तू. तुमची सावी बरी झाली. मला सगळं आठवतंय. मी परत आली. सावी, तू तू परत आलीस. किती वाट बघितली मी तुझी, माहितीये तुला. तुझ्याशिवाय एकटा पडलो होतो ग मी. धैर्य. तुझ्याशिवाय हा धैर्य कायम अपूर्ण आहे. जगूच शकत नाही मी तुझ्याशिवाय. अख्खं जग मला सांगत होतं की तुझी सावी कधीच परत येणार नाही, पण माझं मन मला सांगत होतं की काही झालं ना तरी सावी मला सोडून जाणारच नाही. आणि बघ, तू ऐकलंस माझं. बरी झालीस, परत आलीस. माझी सावी मला मिळाली. धैर्य, मी तुमच्यामुळे बरी झाली. तुमच्या प्रेमामुळे. आणि आता तुम्हाला सोडून मी कधीच कुठंच जाणार नाही. मी जाऊच देणार नाही, कारण धैर्याशिवाय सावी आणि सावीशिवाय धैर्य असूच शकत नाही. असं डोळ्यात पाणी नाही आणायचं. आपण दोघं एकत्र असेपर्यंत आपल्यासोबत कधी काही चुकीचं घडूच शकत नाही. आता तुम्हाला सोडून मी कुठंच जाणार नाही. मी कायम तुमच्या सोबत असणार आहे. हो, माझी सावी नेहमी माझ्या बरोबरच असेल. देवा, थँक्यू 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 सो मच. माझी सावी परत आली, बरी झाली ती. डॉक्टर थँक्यू सो मच. तुमच्यामुळे बरी झाली माझी सावी. खरंच थँक्यू. ऐका सगळ्यांनी,
माझी सावी बरी झालीये, बरी झालीये माझी सावी. धैर्य, काय करताय तुम्ही? हो, ऐकलं सगळ्यांनी आता. ऐकू दे की, अख्ख्या जगाला ओरडून सांगायचंय मला की माझी सावी परत आली. आणि सगळ्यात आधी तर आईला सांगायला पाहिजे. ती लई वाट बघतीये तुझी. नाही, नको, आत्ता नको. का? अगं ही बातमी कळल्यावर ती लई खुश होणार आहे. आपण सरप्राईज देऊ त्यांना. बाकीच्यांना देऊ की सरप्राईज, पण आईला तर सांगतो फक्त. त्यांनाच नको. म्हणजे आपण त्यांना, म्हणजे मला त्यांना स्पेशल सरप्राईज द्यायचंय. मला माहितीये त्यांनी माझी खूप काळजी घेतली. आपण असं अचानक घरी गेलो तर त्यांना किती आनंद होईल ना. बरं ठीक आहे, मी तिला फक्त एक मेसेज करतो की तुझ्यासाठी उद्या खूप मोठं सरप्राईज आहे. चालेल ना? धैर्य, तुमचं किती प्रेम आहे तुमच्या आईवर. त्यांचं सत्य तुम्हाला कसं सहन होईल? सो सावी आणि धैर्य, चला जेवायला जाऊयात. का एकमेकाला भेटून आधीच तुमची पोटं भरलेत? तसंच समजा डॉक्टर. आणि मला ना आजचा दिवस सेलिब्रेट करायचा आहे. माझ्या सावीसाठी काहीतरी ग्रँड करायचंय. तुमचं हे अख्खं सेंटर सजवून टाकणार आहे मी. आजची रात्र सावीच्या आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे. इतक्या दिवसांनी धैर्य आणि सावी परत एकत्र भेटलेत. त्यामुळं आजचा दिवस कधीच विसरायचा नाही आम्हाला.